सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येणाऱ्या 6 मे 2024 रोजी येतोय आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, म्हणजेच समाधी लीला दिन. या दिवशी म्हणजेच चैत्र वद्य त्रयोदशीला 1878 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला आपल्या मानवी सगुण रूपातून त्यांच्या निर्गुण रूपात प्रवेश केला. समाधी ही एक महाराजांची फक्त लीला होती. आजही ती परब्रह्मशक्ती आपल्यासोबत आहे, याची नित्य प्रचिती आपल्याला पदोपदी येत आहे. श्री स्वामी माऊलींनी देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचे अनुभव स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बरेच भक्तगण, बरेच सेवेकरी वेगवेगळ्या संकल्पयुक्त सेवा, त्या 21 दिवसांच्या असो, त्या 11 दिवसांच्या असो किंवा किमान 5 दिवसांच्या तरी असोत, करत असतात. याआधी झालेल्या प्रकट दिनानिमित्त बरेच भक्तांनी देखील स्वामी सेवा ह्या केलेल्या आहेत. परंतु स्वामी सेवा करूनही स्वामी आपल्याला प्रसन्न होत नाही, आपल्याला मनोवांछित फळ देत नाही, अशी बरेच भक्तांची तक्रार असते. पण तक्रार न करता निशंकपणे आणि निश्चिंत मनाने स्वामी सेवा ही करावी. कारण लगेच आपल्याला सेवा करून फळ मिळत नसेल तर यामागे स्वामींची काहीतरी योजना असते. आपण आपल्या कुवतीनुसार मागत असतो, आपल्या कुवतीनुसार आपण परमेश्वराजवळ दान मागत असतो. पण त्याहीपेक्षा आपल्या आवाक्याबाहेरचं किंवा आपल्या कुवतीबाहेरचं आपल्या भक्तांना देण्याचे सामर्थ्य हे परमेश्वरांचे असते आणि ते सामर्थ्य आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे निशंक होऊन आणि निस्सीम मनाने निसंकोचपणे स्वामी सेवा करावी. आपल्याला उशिरा मिळणारं फळ हे अधिक गोड आणि अधिक रुचकर असतं, असा भाव ठेवून स्वामी सेवा ही न चुकता करावी. मनात कोणताही संशय न आणता करावा. तर या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला काय सेवा करायच्या आहेत? 11 दिवसांचा संकल्पयुक्त सेवा, काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत. त्यातली तुम्हाला जी सेवा आवडत असेल, जी सेवा तुम्हाला शक्य होत असेल त्या जरूर करा आणि आपल्या स्वामी माऊलींचं आशीर्वाद, त्यांची कृपा प्राप्त करून घ्या. तर आपण बघूया की पहिली सेवा, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन किंवा दत्त जयंती किंवा पुण्यतिथी या निमित्ताने बरेच केंद्रांमध्ये गुरुचरित्राचं पारायण हे सप्ताह पारायण होत असतं. तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण देखील संकल्पयुक्त करू शकता. गुरुचरित्र पारायणाची अटी काय आहेत, त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण कसं करायचं असतं याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो अवश्य बघा. आणि पहिली सेवा जी आहे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ती आहे गुरुचरित्राचं पारायण. आता दुसरी सेवा, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचे नाही आहे किंवा वेळेची कमतरता आहे, तर तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय संकल्पयुक्त सतत 11 दिवसाचं अनुष्ठानाने करू शकता. अतिशय कठीण आणि न सुटणाऱ्या अशा कठीण अशा अडचणी, या अडचणींपासून मुक्तता ही गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या पठणाने होत असते. कितीही कठीण परिस्थिती असो, कठीण काळ असो किंवा अगदी न सुटण्यासारखे संकट आपल्यावर आलेले असो, तर यावर सगळ्यात अतिशय उत्तम असा उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय. 14वा अध्याय, त्याचप्रमाणे 18वा अध्याय. 18व्या अध्यायामध्ये दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करण्याचा दाखला हा गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेला आहे. त्यामुळे जर का आर्थिक परिस्थिती बेताची असेल, आर्थिक समस्या असेल, पैशाची चणचण असेल किंवा इतर कुठल्याही मनोकामनांविषयी देखील आपण 18व्या अध्यायाचे संकल्पयुक्त पठण वाचन करू शकतो, अशा विशिष्ट म्हणजेच स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने. ही झाली आपली दुसरी सेवा. आता तिसरी सेवा म्हणजे सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी अशी आणि महाराजांच्या आवडीची सेवा. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राविषयी माहिती पाहिलेली आहे. तारक मंत्र म्हणजे सगळ्यांना, सगळ्या गोष्टीतून, सगळ्या संकटातून,
सगळ्या कष्टातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. तर आपण 11 दिवसाचा तारक मंत्र संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतो. 11 दिवस सतत एका विशिष्ट ठराविक वेळेला महाराजांसमोर पेल्यामध्ये पाणी घेऊन 11 वेळेस तारक मंत्राचं आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. तारक मंत्राचं आपल्याला वाचन करायचं आहे. आणि हे जे तीर्थ अमृतरूपी हे जे तीर्थ तयार होणार आहे हे आपल्या सगळ्या कुटुंबियांनी प्राशन करून घ्यायचं आहे. तर ही तारक मंत्राची सेवा देखील अतिशय प्रभावी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आणि महाराजांची अतिशय प्रिय अशी सेवा आहे. तुम्ही ही सेवा देखील जरूर आवडीने करू शकता. आता झाल्या 3 सेवा. आता पुढची सेवा आपण बघूयात की श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत याची पारायणयुक्त सेवा. 11 दिवसाचं संकल्पयुक्त पारायण सेवा आपण पुण्यतिथीच्या निमित्ताने करू शकतो. श्री स्वामी चरित्र सारामृत या संपूर्ण पोथीचं एकाच बैठकीमध्ये आपल्याला पारायण करायचं आहे. आणि असं 11 दिवसांचं अनुष्ठान आपल्याला संकल्पयुक्त महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. तुम्ही हीच सेवा 7 दिवसामध्ये 3 अध्याय 7 दिवसांमध्ये किंवा एका दिवसामध्ये 7 अध्याय असे 3 दिवसामध्ये एक पारायण किंवा 7 दिवसामध्ये एका दिवशी 3 अध्याय असं पारायण आपण देखील करू शकतो. तर या आपण काही प्रभावी आणि सोप्या सहज होणाऱ्या सेवा ज्यांना प्रकट दिनानिमित्त कुठल्याही सेवा करणं जमलं नसेल, पारायण करणं जमलं नसेल, तारक मंत्राची सेवा करायची इच्छा असेल ते जमलं नसेल तर तुम्ही जरूर आणि जरूर पुण्यतिथी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ह्या संकल्पयुक्त सेवा जरूरच सुरू करा आणि आपल्या महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती आणि कृपाप्रसाद नक्कीच घ्या. तर येथे व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, भगवंताचं चिंतन करत राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने यातील तुम्हाला जी आवडेल ती सेवा 11 दिवसांच्या अनुष्ठानाने तुम्ही जरूर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा. तर पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.